जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, काल आपण चंद्राविषयी बरीचशी माहिती समजून घेतली. चंद्र केव्हा अस्तित्वात आला, चंद्राची उत्पत्ती कशी झाली, हे वैज्ञानिकदृष्ट्या आणि विज्ञानाच्या दृष्टीने आपण बघितले. आणि मी तुम्हाला मुद्दाम होऊन त्या ठिकाणी एक 4 युगाची संख्या ही टोटल सांगितली, 43,20,000. परंतु तुमचं कॅल्क्युलेशन तुम्ही करतायत की नाही करतायत, का व्हिडिओ बघतायत की नाही बघतायत, बघून सोडून देत आहेत का? तर या हिशोबाने मी तुम्हाला एक संख्या सांगितल्या होत्या. सत्ययुगाची किती, त्रेतायुगाची किती, द्वापार युगाची किती आणि कलियुगाची किती. पण मी त्याच्यात मुद्दाम होऊन एक संख्या चुकीची सांगितली होती. ती म्हणजे सत्ययुगाची संख्या. मी मुद्दाम होऊन तुम्ही पाहतायत, कॅल्क्युलेशन करतायत नाही करतायत, व्हिडिओ खरोखर पाहतायत, काहीतरी आपलं ऐकायचं म्हणून ऐकायचं आहे, असा काही भाग आहे म्हणून मी तुम्हाला ते. आणि खरोखर म्हणजे बऱ्याचशा लोकांनी असं मला तरी वाटतं आहे की नुसतं व्हिडिओ ऐकला आहे आणि सोडून दिला, कॅल्क्युलेशन कोणीच केलं नाही. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये या संख्या सांगताना टोटल बरोबर सांगितली, 43,20,000. परंतु सत्ययुगाची संख्या जी आहे ती मी कमी सांगितली होती, 17,28,000. त्याच्यामध्ये वर्ष आहेत सत्ययुगामध्ये. किती? 17,28,000. आणि त्रेतायुगामध्ये 12,96,000. पहा, आता कॅल्क्युलेशन करा. मी परत त्या संख्या सांगायला लागलो आहे. सत्ययुगाची 17,28,000, त्रेतायुगाची 12,96,000 आणि द्वापार युगाची 8,64,000 आणि कलियुगाची संख्या आहे 4,32,000. आता याचं कॅल्क्युलेशन करा. बरोबर 43,20,000 संख्या येणार. काय असतं की तुम्ही कितपत व्हिडिओ बघता, कितपत तुम्ही रिस्पॉन्स देता, याच्यावरून कळतं की आपण चुकीचं बोललो का समोरच्याने चुकीचं ऐकलं किंवा आणखी काही असं. बऱ्याचशा गोष्टी साधारणतः कॅल्क्युलेशन करताना म्हणा, किलोमीटरमध्ये म्हणा, सेकंदामध्ये म्हणा, तासामध्ये फरक पडू शकतो. आणि त्याच हिशोबाने मी कालची संख्या, टोटल संख्या 43,20,000 सांगितली होती, पण सत्ययुगाची संख्या मुळात कमी सांगितली होती, 16,000 कमी सांगितली होती. ठीक आहे, पहा तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा. आणि काल आपण बघितलं की वैज्ञानिकदृष्ट्या शास्त्रज्ञांनी चंद्राचा शोध हा थिया नावाचा उपग्रह मंगळाच्या आकाराचा पृथ्वीवर आदळल्यामुळे उत्पन्न झाल्याचं आपण बघितलं. आणि आज आपण या ठिकाणी चंद्राची उत्पत्ती पौराणिकदृष्ट्या भारतीय संस्कृतीच्या नुसार जो भारतीय ग्रंथाचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे त्यानुसार चंद्राची उत्पत्ती ब्रह्मदेवाचे पुत्र अत्री ऋषी आणि अनुसूया माता यांच्यापासून चंद्राची उत्पत्ती झाली असा उल्लेख आहे. तर आपण थोडक्यात काय करू, अत्री ऋषी आणि अनुसूया माता यांची थोडक्यात चर्चा करू. तर ब्रह्मदेवाचे पुत्र म्हणून ओळखले जाणारे अत्री ऋषी हे गिरनार पर्वती किंवा त्रिकूट पर्वतावरती राहतात.
त्या ग्रंथानुसार. आणि त्यांना पहिला मुलगा होतो दत्तात्रेय. हा 3 देवाचा अवतार असतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या तिघांच्या साह्याने त्या ठिकाणी दत्तात्रेयाचा जन्म होतो, असा त्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे. त्याच्यामध्ये गुरुचरित्र आहे, विष्णू पुराण आहे, पद्मपुराण आहे, स्कंद पुराण आहे, अशा बऱ्याचशा पुराणामध्ये या दत्तात्रेय महाराजांचा जन्म दाखवलेला आहे. त्याच्यानंतर अत्री ऋषींना आणि अनुसया मातांना दुसरा मुलगा होतो तो दुर्वास ऋषी. आता हे महर्षी दुर्वास हे तपश्चर्येचे आणि साधनेचे ऋषी म्हणून ओळखले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तामसी ऋषी म्हणून ओळखले जातात. त्यांना राग खूप लवकर येतो, असं त्यांचा उल्लेख त्या ग्रंथामध्ये केलेला आहे. आणि तिसरा मुलगा चंद्र हा त्या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे. तर चंद्राची जन्म झाल्यानंतर चंद्र हे आपल्या आजोबाकडं म्हणजेच ब्रह्मदेवाकडं लहानपणापासून राहिलेले आहेत. तर ब्रह्मदेवाने चंद्राचे संगोपन केले, बालसंगोपन त्यांचा सांभाळ ब्रह्मदेवाने केला. आणि त्यामुळे ब्रह्मदेवाचे ते नातू या नात्याने त्या ठिकाणी त्यांनी सांभाळ केला. आणि याच ठिकाणी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणून चंद्राला ओळखले जाऊ लागले. आणि ब्रह्मदेवाच्या सानिध्यामध्ये असल्यामुळे चंद्राला देवत्वाचं स्थान मिळालं इंद्र दरबारामध्ये. आणि या ब्रह्मांडामध्ये जे आपलं विश्व आहे त्या विश्वामध्ये चंद्राला देवत्वाचं स्थान मिळालं. पूजेच्या वेळेस चंद्राला पूजेमध्ये स्थान आहे. जे काही यज्ञ वगैरे आहेत, हवन आहेत किंवा पंचांगामध्ये चंद्राला सोम नावाने सुद्धा ओळखलं जातं. आणि इतर ठिकाणी सुद्धा सोम नावाने चंद्राचा उल्लेख आहे. आणि बऱ्याचशा ठिकाणी चंद्राला भालचंद्र सुद्धा म्हटलेलं आहे. एका ठिकाणी ते महादेवाच्या मस्तकावर गेलेले आहेत, एका ठिकाणी गणेशाच्या मस्तकावर गेलेले आहेत. त्यामुळे भालचंद्र नावाने सुद्धा म्हणजे महादेवाला आणि गणपतीला ओळखलं जातं. त्यांच्या ओळखण्याबरोबर चंद्राचा सुद्धा उल्लेख होतो, म्हणून चंद्राला भालचंद्र सुद्धा या नावानं ओळखलं जातं. आणि त्याच काळामध्ये ब्रह्मदेवाचे आणखी एक पुत्र मानसपुत्र आहे दक्ष प्रजापती. यांना 27 मुली झालेल्या असतात. त्या 27 मुली चंद्राला विवाहित करून दिलेल्या आहेत, लग्न लावून दिलेले आहेत चंद्राबरोबर. त्याच्यामध्ये या 27 त्यांना आज आपण नक्षत्र नावानं ओळखतो. पंचांगामध्ये त्याचा उल्लेख आहे. सध्या माझ्याकडं नवीन पंचांग आलेलं आहे पहा, मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी पंचांग बघू शकता तुम्ही. हे पहा, हे पंचांग आहे. दाते यांचं पंचांग आहे. दाते परिवारांनी सोलापूर महाराष्ट्राच्या भागातून या पंचांगाचा म्हणजे ते उपयोग करतात, चालवतात. आणि या पंचांगामध्ये सर्व प्रकारची मानवी जीवनाशी निगडित असलेली सर्व खगोलीय, भूगोलीय आणि वैदिक पद्धतीची माहिती या पंचांगामध्ये आहे. आणि हे पंचांग मानवाच्या पूर्ण 16 संस्कार वगैरे जे काय असतील किंवा पर्जन्यमान असेल त्याच्यासाठी ते उपयोगी आहे. म्हणजे ग्रहण कधी येणार आहे, पाऊस कधी पडणार आहे, त्यानंतर वास्तुशांती कधी करावी, लग्न कधी करावं, मुंज कधी करावी, हे मुहूर्त पाहण्यासाठी पंचांगाचा वापर होतो. तर ह्या पंचांगामध्ये चंद्राचा आणि त्याच्या 27 पत्नी, जसे मी तुम्हाला जेवढे नाव मला माहीत आहे त्याच्या 27 पैकी ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्या पत्नीचे रोहिणी, स्वाती,
हस्त, चित्रा, पुनर्वसू, पुष्य, त्याच्यानंतर चित्रा, आश्लेषा, कृतिका, त्याच्यानंतर शततारका, पुनर्वसू, उत्तरषाढा, असे हे 27 स्त्रियांची त्या चंद्राच्या पत्न्याची नावे आहेत. ही दक्ष प्रजापतीच्या मुली आहेत. या 27च्या 27 चंद्राला दिलेल्या आहेत. आणि आकाशामध्ये त्यांची एक ठराविक ठिकाणी रचना अशी सांगितलेली की हे ग्रह आणि हे तारे, हे नक्षत्र त्या ठिकाणी आपल्याला रात्रीच्या वेळेस पाहायला मिळतात. आता पूर्वीचे आपले जे खगोलशास्त्रज्ञ वगैरे त्यांनी त्या ठिकाणी त्या प्रकारची आकाशीय रचना, ज्याला खगोलीय रचना म्हटले जाते, ती आपल्याला त्या पंचांगानुसार वगैरे पाहायला मिळते. बऱ्याचशा ठिकाणी राजस्थान वगैरे किंवा उज्जैन या ठिकाणी तशा प्रकारचे ते खगोलीय उपकरणं आजही अस्तित्वामध्ये आहेत. त्या ठिकाणी ते वऱ्हा, मिरर वगैरे यांनी त्या काळामध्ये महाराजा विक्रमादित्यच्या काळामध्ये ह्या खगोलीय यंत्राच्या साह्याने ते अभ्यास करायचे. अशा प्रकारचं ते त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. आता मग चंद्राचा वंश पुढं कसा वाढत गेला, तर चंद्राचा प्रथम मुलगा बुध आहे. बुधाची पत्नी इला ही मनुची मुलगी इला आहे. त्या इलापासून हा चंद्रवंश वाढत गेलेला आहे. बुध आणि इलापासून त्याच्यामध्ये अनु नावाचा राजा आहे, त्याच्यानंतर ययाती आहे, नहुष आहे, त्याच्यानंतर शंतनू आहे, भीष्माचार्य, हस्ती आहे, ज्यांनी हस्तिनापुराची स्थापना केली तो हस्ती आहे, भरत आहे, ज्याच्या नावाने भारत नाव पडलेलं आहे आपल्या देशाची. अशी ही वंशावळ त्या काळामध्ये अस्तित्वात आहे. आणि हे जे काही राजे आहेत यांना चंद्रवंशी राजे असं म्हटलेलं आहे. आता हा झाला पौराणिक दृष्ट्या हा चंद्रवंशाचा इतिहास. मागे आपण ययाती आणि देवयानी यांचा इतिहास बघितला. त्याच्या वंशामध्ये हा चंद्राच्या वंशामध्ये ययाती राजा येतो आणि तिथून पुढं ते पांडव वगैरे, कृष्ण, यदुवंश वगैरे हे सुरू होतात. आता चंद्रवंशामध्ये आपण त्या भागामध्ये भरपूर राजाची नावं बघितलेली आहेत. आणि हा चंद्र पूर्वीच्या काळामध्ये देवतांच्या यादीमध्ये बसलेला आहे आणि म्हणून चंद्राला देवत्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. तर हा शास्त्रज्ञांच्या मतीने आजच्या घडीला एक मातीचा खडकाचा असा पिंड आहे, ग्रह आहे आणि तो या सूर्यमालेमध्ये पृथ्वीभोवती फिरतो. पृथ्वीचा उपग्रह आहे म्हणून शास्त्रज्ञांचं मत आहे. आणि पूर्वीच्या काळापासून हजारो वर्षापासून आपल्या संस्कृतीमध्ये चंद्राला देवाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. आणि अशा प्रकारच्या अनेक नवनवीन माहिती, ऐतिहासिक माहिती मी माझ्या या विखुरलेल्या इतिहासाची पाने या सदराअंतर्गत विश्वम ज्वेलर प्रस्तुत या ठिकाणी आपणापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. मागील बरेचसे व्हिडिओ मी यूट्यूबवर सादर केलेले आहेत. त्याच्यामध्ये काही सामाजिकसुद्धा आहेत विखुरलेले पाण्यामध्ये, जसे की माणसाशी निगडीत असलेले सुवर्ण कुठून आले, सोन्याची उत्पत्ती कशी झाली, पृथ्वी कशी अस्तित्वात आली, त्याच्यानंतर भारतीय वर्णव्यवस्था, भारतीय जातीव्यवस्था, त्याच्यानंतर भारतीय शिक्षण, पूर्वीचं हजारो वर्षापूर्वीची गुरुकुल पद्धती, त्याच्यानंतर आजची शिक्षण पद्धती,
किंवा आजच्या शासनाने घेतलेले सरकारी शाळा बंद करण्याचे निर्णय वगैरे जे काय असतील, किंवा आजचे सोन्याचे भाववाढ आणि त्याला पर्याय मार्ग, किंवा जे समजा आता आजच्या परिस्थितीमध्ये सोन्याचे जे भाववाढ झालेली किंवा चांदीची जी भाववाढ झालेली त्याच्यासाठी पर्यायी मार्ग सांगितले, ते असे अनेक प्रकारचे व्हिडिओ मी यूट्यूबवर सादर केलेले आहेत. आणि शक्यतो प्रत्येक व्हिडिओमधून मी काही ना काहीतरी संदेश देतोय. जसं विनायक दामोदर सावरकर यांच्या व्हिडिओमधून मी शंखाचा एक उदाहरण दिलेलं आहे, संकेत दिलेला आहे की त्या शंखाच्या साहाय्याने आपण काय करू शकतो. म्हणजे हे असे अनेक प्रकारचे संकेत मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिलेले आहेत. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं संघटित समाज केला, राज्य कसे स्थापन केले वगैरे वगैरे. तर हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि समाजाच्या दृष्टीने जे मला आवश्यक वाटेल त्या गोष्टी मी समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. हा काही म्हणजे समाजामध्ये विद्रूपपणा आणण्याचा प्रयत्न वगैरे नाही, किंवा समाज विघातक असं कार्य नाही. जेणेकरून पूर्ण भारतीय समाज संघटित व्हावा, एकत्रित राहावा, या दृष्टीने हे माझे कार्य सुरू आहे. आणि होईल तिथपर्यंत मी माझ्या परीने अध्ययन करूनच मी आतापर्यंत जे काही वाचन केलेलं आहे त्या वाचनाच्या आधारे मी तुम्हाला ही माहिती सांगतोय. जसे की धर्मपाल जैन यांनी जे काही ब्रिटिश संग्रहालयामध्ये असलेले आपले रिपोर्ट आहेत, इंग्रजांनी पाठवलेले आपल्या देशातले किंवा फ्रेंचमधले, पोर्तुगालमधले, ह्या रिपोर्टच्या आधारे त्यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे ब्युटिफुल ट्री ऑफ इंडिया, त्याच्यानंतर म्हणजे असे अनेक ग्रंथ आहेत. किंवा मग स्वामी विवेकानंदचे ग्रंथ असतील, जे काही त्या, किंवा आपले पुरातन ग्रंथ असतील, महाभारत, रामायण, त्याच्यानंतर शिवपुराण असेल, विष्णुपुराण असेल, अशा अनेक ग्रंथाच्या आधारेच माझे व्हिडिओ असतात. आणि होईल तिथपर्यंत मी समाज जागृतीचं कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे. तरी आपण माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि होईल तिथपर्यंत प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत हे व्हिडिओ गेले पाहिजे अशी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.